जोरदार चर्चा होताना दिसते। हा ट्रेंड आहे फोन कॉलचा। काय आहे हा नेमका ट्रेंड, याचा आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत गुलाबराव मी इथे शेवगावला आहे। हॅलो उदय सामंतजी, मी इथे शेवगावमध्ये आहे, शेवगाव। कधी उदय सामंतांना तर कधी गुलाबराव पाटलांना, कधी प्रकाश आबिटकर तर कधी सिद्धेश कदम। मिनी विधानसभेच्या प्रचारात एकनाथ शिंदेंनी एक नवा ट्रेंडच आणलाय। जी नगर परिषद, जी नगर पंचायत ज्या कोणत्या अडचणीतून जात असेल त्या त्या अडचणी थेट मंत्र्यांसमोर मांडण्याचा धडाका शिंदेंनी सुरू केलाय। गुलाबराव मी इथे शेवगावला आहे। आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे, आता हेच पहा, अहिल्यानगरच्या शेवगावात प्रचार सभा सुरू होती। इथल्या मतदारांनी पाण्याची समस्या मांडली। मग काय, शिंदेनी थेट पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना फोन लावला। गुलाबराव मी इथे शेवगावला आहे। आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे, नगरोत्थानमधून मंजूर आहे साहेब, ती योजना मंजूर आहे नगरोत्थान। त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे? त्रुटी मी लगेच आचारसंहिता आठवड्यावर मीटिंग घेऊन लगेच करून टाकतो। हा, त्रुटी दूर करा। मी बघा शब्द देऊन आहे ना, 100%। आता जरा वणीमध्ये जाऊया। तिथल्या प्रदूषणाची दखल घेत स्वतःच प्रदूषण नियामक मंडळावर असलेल्या सिद्धेश कदमांना एकनाथ शिंदेंनी फोन लावला। रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे। कोण आहे? हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे, वणीत। इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण। तुझं इथं काम आहे तुझं। साहेब लगेच सांगतो मी। तिकडे कोलचे डेपो आहेत आणि रेल्वेचे साइडिंग जे आहेत ना, हा, तिकडे कोल स्टोरेज करतात। तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो, तिकडे आता लगेच व्हिजिट करतील। हा, कोळशाचा प्रॉब्लेम, कोळशाच्यामुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय। लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय। तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे। साहेब 24 तासात आपण कारवाई करू। हा, 24 तासात कारवाई करूया आपण। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। शिंदे मंचावर येतात, भाषण सुरू करतात, ठाकरेंसह स्थानिक आणि विरोधकांवर टीकाही करतात आणि असाच एखादा फोन लावतात। स्वतःच्याच मंत्र्यांना दमदाटी करतात आणि समोरचे प्रेक्षकही जोरदार प्रतिसाद देतात। आता हेच पहा, शिंदेंनी उद्योग मंत्र्यांकडे थेट नव्या MIDCची मागणी केली। उदय सामंतजी, मी इथे आता शेवगाव मध्ये आलो, शेवगाव। तिथं 2.5-3 वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी 7-12 उतारे असं सगळं दिलंय आणि 250 हेक्टर जमिनीचा आहे, उतारे पण दिलेले आहे। ते 15-20 दिवसामध्ये आयपॉवर कमिटी सचिव लावतील, शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर फायनल होईल आणि तिथं साहेब आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे MIDC नक्की होईल। संगमनेरच्या सभेतून शिंदेंनी उदय सामंतांना फोन करत MIDC उभारा अशी मागणी केली। त्यावर संगमनेर मधूनच उत्तरही आलं आणि तेही त्यांच्याच स्टाईलमध्ये। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे। काल सगळं मंजूर होतं। फक्त बाळासाहेब थोरातांनीच नाही तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर असोत की ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दोघांनीही शिंदेंची नक्कल केली। लोकांना कसा बनवी करायचं। हा, काय MIDC कुठे देणार ना, बघा हा द्यायची। अरे MIDC काय खेळणं आहे? 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं। 4-4.5 वर्षात झाली नाही। हा बरोबर, मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय? त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते।
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नक्कल आणि टीका होत असली तरी एकनाथ शिंदेंनी मात्र आपली ही स्टाईल कायम ठेवली आहे. निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे. हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही, कधी घाबरला नाही. डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे. निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मार. डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. फैसला ऑन द स्पॉट म्हणत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात एकनाथ शिंदेंना किती यश येतं हे आता 3 डिसेंबरलाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसनं भली मोठी अर्थात जवळपास 40 अशा स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.